हा पी झाला, हा क्यू झाला, दोघांच्या मध्ये कोण आहे? अँड आहे. म्हणून तुम्ही काय करायचं? आलेचं therefore सिंबल व्हॅल्यू ना therefore त्याचा अर्थ काय? पी अँड आलेचं. हे अँड साठी सिंबल कोणता आहे? हे सिंबल. वाक्य झाले. दुसरं सेंटेन्स आता मी हे जेवढं करतो त्याच्यानंतर तुम्ही फोटो काढायचे. ट्रायंगल is equilateral. Triangle is equilateral or isosceles. आता तुम्हाला सर्वांना आयडिया आली असेल काय करायला पाहिजे ते. काय करायला पाहिजे? हे सोल्युशन लिहायला पाहिजे आणि या सोल्युशन मध्ये सुरुवातीला लेट द्यायचं, दोन डॉट द्यायचे. पहिलं वाक्य लिहायचं. पहिलं वाक्य काय आहे? ट्रायंगल इज इक्विलॅटरल. आणि तुम्हाला हे क्यू काय लिहायचं? इथं काही प्रोनाउन आलेलं नाही. प्रोनाउन आलेलं नाही. काय लिहायचं आपण? इथं काय लिहायचं? ट्रायंगल इज काय लिहायचं? आयसोसेलेस. ट्रायंगल इज आयसोसेलेस. आता प्रत्येकाचा अर्थ समजत असेल आपल्याला गरज नाही. आपल्याला फक्त सिम्बॉलिकली आहे. तुम्हाला माहितीच आहे ट्रायंगल म्हणजे काय असते? त्रिकोण आहे. इक्विलॅटरल म्हणजे काय? समभुज आहे. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण आहे. आयसोसेलेस म्हणजे समद्विभुज आहे. ओके. असं therefore हे का नाही? कसं लिहायचं सांगा? सिम्बॉलिकली और आहे. काय लिहायचं आपल्याला? पी हे और आणि हे काय लिहायचं? क्यू. असं लिहायचं. हे सेंटेन्स होऊन गेलेलं आहे. ओके. आणखी आपल्याला पुढचं घेता येईल. पुढचं काय सांगा? नंबर थर्ड the angle is right. The angle is right angle if and only if it is of major. किती बघा 90 डिग्री आहे. इट इज ऑफ मेजर किती आहे? 90 डिग्री आहे. चला सोल्युशन तुम्ही सांगा कसं करणार? लेट किती काय येणार? द एंगल इज काय आहे? राईट. एंगल इज राईट आणि क्यू काय आहे? इट इज ऑफ मेजर. इट इज कोणासाठी आलेलं आहे? एंगल साठी आलेलं आहे. तर तेच लिहून आपल्याला टेन्शन घेतो. इट इज ऑफ मेजर. किती आहे? 90 डिग्री आहे. आणि therefore त्याचा सिम्बॉल कसा आहे सांगा बघू. इफ and only ती डबल काय आहे? इफ and only डबल इम्प्लिकेशन आहे. if and only q. how you can write it? if and only q असला पाहिजे. if and only q असला पाहिजे. तर हे तुमचे तीन सेंटेन्स झाले. तर तुम्ही याचा फोटो काढून घ्या. की दुसरे लगेच देता येईल. शेअर करतो. सर्वांनीच काढा असं नाही. क्लिअर आले पाहिजे. ओके.
चौथा दिसायला पाचवा आहे का? पण ठीक आहे, पाचवा पहिला आहे का चौथा नंतर आहे काय? पाचवाच आहे ते. हा if triangle ABC is right angle at B, then पाचवाच आहे का? सॉरी, मेजर अँगल A प्लस मेजर अँगल C बरोबर किती आहे? 90 डिग्री आहे. ओके, तर हे पहा आपण काय करायचं रे, हे असं करायचं पहा. फर्स्ट सोल्युशन लिहा, त्याच्यानंतर इथं P लिहा. if आलं